नमस्कार, मी लतिका। आज आपण कुरकुरीत कढीपत्ता बनवूया। त्यासाठी बघा कढीपत्त्याची बघा असे पानं घेतलेले आहेत, पूर्ण घेतलेले असे डहाळे आणि धुवून घेतलेले आहेत। ह्यांची काय पानं वेगळी करायची नाहीत, धुवून पूर्ण नितळून घेतलेले आहेत। पुसून घेतले तरी चालेल, ह्याला ते पाणी वगैरे काय लागलं नाही पाहिजे। वाडगं घेतलेलं आहे आणि 5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्या प्रकारचा चमचा आहे आणि 2.5 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं। थोडीशी टाकायची आपल्याला हळद, छोटा अर्धा चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। सगळी हिरवी मिरची घातली तरी चालेल, कारण आपण मिरची पावडर टाकल्यामुळे अर्धा चमचाही टाकलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला थोडं थोडं पाणी आणि चांगलं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। होता होईल एवढं त्याला काय करायचं माहिती का, फेटून घ्यायचं आणि अशा पद्धतीत आपल्याला पीठ पाहिजे। आता आपण बनवायला घेऊया। मी तेल ठेवले बघा गरम करायला मीडियम गॅसवर। तर हे पानं बघा स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे। आपल्याला अशा पद्धतीत बघा बुडवून घ्यायचं ह्याच्यामध्ये। थोडंसं पीठ आपल्याला जरी पातळ करायला लागलं तरी पातळ करायचं, थोडंसं अजून घट्टच आहे तर पातळ पण करू शकता तुम्ही अजून पीठ। अशा पद्धतीत मी 1-2 पहिले करून घेते आणि नंतर आपण सोडूया। तेल बघा चांगलं आपल्याला कडक गरम पाहिजे, गॅस आहे मीडियम। तर अशा पद्धतीत थोडंसं आपल्याला झाडूनच घ्यायचे आणि असं सोडून घ्यायचं। फास्ट गॅसवर जरी तुम्ही केलं तरी चालेल, पण असं शक्यतो बघा हे सगळं पीठ असं काढून घ्यायचं अशा पद्धतीने। हे बघा, आणि आता हे मी 3 सोडून घेणार आहे। मस्त एकदम असे कुरकुरीत होतात बरं का। आता आपण हलवूया, खूप छान लागतात बरं का। तुम्ही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते ओवा टाकू शकता, हिंग पावडर टाकू शकता, थोडंसं जिरे धने पावडर टाकू शकता। एकदम कुरकुरीत एकदम होतात आणि ते छान लागतात का नाही। साहित्य सांगितल्याप्रमाणे सेम साहित्य ठेवायचं आणि पीठ थोडंसं पातळ करायचं। हे माझं थोडंसं घट्ट झालं होतं, पण थोडंसं अजून तुम्ही पातळ केलं तरी चालेल। आता गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला गोल्डन कलरवर फ्राय करायच्यात। मस्त असा बघा कलर आलेला आहे। आता आपण काढून घेऊया। असं नितळून घ्यायचं पूर्ण तेल, असं तेलकट वगैरे होत नाही। तुम्ही विचाराल की तेलकट होतात का, तर बिलकुल नाहीत। पूर्णपणे बघा मी तेल नितळलेलं आहे। आता आपण खाली काढून घेऊया। बघा किती कडक झालेले आहेत, एकदम कडक आणि कुरकुरीत होतात बरं का। आता तुम्हाला ह्यातलं मी लगेच दाखवते गरम गरमच। हे जे आता पीठ जे ह्याला लागलेलं आहे ना, ह्याला थोडंसं जास्तच लागलेलं आहे, तरी पण मी चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे। मस्त एकदम इतकं छान लागतात ना खायला, एक पान असं कुरकुरीत आणि असं गरम गरम खायचं। त्या थंडीच्या दिवसामध्ये भजींच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेली आहे। आता ह्या पिठामध्ये बदल काय करू शकता मी तुम्हाला सांगते। आता 5 चमचे मी बेसन पीठ आणि 2.5 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर बी टाकू शकता, मस्त लागेल। करून बघा अशा पद्धतीने। तर मी राहिलेले करून घेते। एकदम चविष्ट कुरकुरीत रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।